नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नमस्कार सर. आज आपल्याला दुपारी 1:08 एका क्लायंटचा फोन आला आणि त्याने आपल्याला एक प्रश्न केला. क्लायंटला 17 जानेवारी 2026 रोजी नियोजित शेड्यूल प्रमाणे त्याला परदेशात जायचं आहे काही दिवसांसाठी, 15 ते 20 दिवसांसाठी. परंतु तो थोडासा भीतीदायक वाटला आणि म्हणून त्याने आपल्याला फोन केला. 17 जानेवारीला परदेशात जायचं आहे, नियोजित शेड्यूल आहे, परंतु आमची काही एक कोर्टात केस सुरू आहे. कुठेतरी असं एक आलेलं ऑब्जेक्शन, कोर्टाच्या केसमुळे कदाचित परदेशात जाण्यात अडचण येईल का. कोर्टाने ऑर्डर देते पोलिसांना की पोलीस इन्क्वायरी तुमची जी आहे ती पूर्ण करून घ्या आणि नंतर मग आम्ही त्याच्यावर विचार करू. तर आता जातकाचा महत्वाचा प्रश्न आहे की 17 जानेवारीला नियोजित शेड्यूल प्रमाणे त्याच्यात काही अडचण येणार नाही ना, पोलीस व्हेरिफिकेशन पण सगळं क्लिअर होईल ना, बरोबर की नाही. 17 जानेवारीला त्या जाण्यामध्ये काही अडचण येईल का, पूर्ण होणार आहे का, पोलीस व्हेरिफिकेशन सगळं क्लिअर मिळेल आणि कोर्ट आम्हाला ऑर्डर देईल. आता लक्षात घ्या, ज्यावेळी असा प्रश्न तुम्हाला येणार आहे, असे प्रश्न आपल्याला अनेक जातक विचारणार, कारण असं नेहमी म्हटलेलं आहे ना, जातक ज्या वेळेला परेशान होतो, क्लायंट ज्यावेळेला परेशान होतो, फार त्रासात येतो, अडचणीत येतो, त्याच वेळेला तो ऍस्ट्रॉलॉजरकडे कन्सल्ट करायला येतो. मग मराठीमध्ये एक म्हण आहे, सुखी जातो सोनाराकडे आणि दुःखी जातो ज्योतिषाकडे. मग आता तो अडचणीत आहे, तर तो पहिल्यांदा त्याला कोण दिसणार की आता खरंच आता मी माझ्या प्रश्नाचं उत्तर कुठे मिळेल, तर ते एकाच ठिकाणी मिळू शकतं. म्हणून त्याने आपल्याला एक फोन केला. तो फोन आहे दुपारी 1:08 आपल्याला त्याने फोन करून हा प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्याच्या नंतर आपण त्याला सांगितलं की जरा 5-10 मिनिटं थांब, मी तुला सांगतो थोड्या वेळामध्ये काय होईल. आता लक्षात घ्या, हीच गोष्ट आपल्याला इथे सॉल्व्ह कशी केली आपण, किंवा आपण त्याला उत्तर काय दिलं, का दिलं, हे आता आपल्याला जाणून घ्यायचं. आणि हे जाणून घ्यायचं आपल्याला कृष्णमूर्ती पद्धतीने. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ज्योतिषशास्त्रात आपण त्यावेळीची प्रश्नकुंडली मांडून आपण जातकाला उत्तर देऊ शकतो. आणि आजपर्यंत तुम्ही क्लासमध्ये, कृष्णमूर्ती पद्धतीच्या क्लासमध्ये आपल्या बरेच सगळे गोष्टी शिकलेल्या आहात. तुम्ही, तुमचा अभ्यास बराच झालेला आहे. त्याच्यात आपण प्रश्नकुंडली पण शिकत होतो. पण आज आपल्याला पुन्हा जो प्रश्न जातकाचा आलेला आहे तो आता शिकायचा. मी म्हटलं चला आज विद्यार्थ्यांसाठी हाच प्रश्न आपण घेऊया पुन्हा. नंतर उत्तर मी दिलेलं आहे त्याला, पण हे उत्तर आपण कसं दिलं, का दिलं, याचं स्पष्टीकरण आता आपण कुंडलीवरून मांडायचं. लक्षात घ्या, सर्वप्रथम आपण 1:08 जी कुंडली होती ती आपण पहिल्यांदा मांडायची. आजची तारीख काय आहे? 7 जानेवारी 2026 दुपारी 1:08 जातकाचा प्रश्न होता आणि स्थळ होतं, प्लेस होतं ठाणे. लक्षात आलं? सर्वांनी नोंद करून घ्या आपापल्याकडे, म्हणजे नंतर सुद्धा तुम्ही ही कुंडली त्याचं नीट पेपरवर्क करून काढू शकता. आपल्या समोर कुंडली आहे आणि ही कुंडली आपली भावचलित कुंडली मी तुमच्या समोर मांडलेली आहे. ओके, आता बघा, भावचलित कुंडली मांडल्याच्या नंतर आपल्याला त्यावेळेला मेष लग्न आलेलं आहे. ज्यावेळी जातकाने प्रश्न विचारला दुपारी 1:08 त्यावेळेला मेष लग्न उदित होतं. आणि मेष लग्न उदित आहे. आणि आता सध्या तुम्हाला माहिती आहे की कुठले ग्रह कुठल्या राशीमध्ये आहे. गुरु वक्री आहे मिथुन राशीमध्ये, आज चंद्र आहे सिंह राशीमध्ये आणि नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी. कळलं? पूर्वा फाल्गुनी नक्षत्र कोणाचं आहे? शुक्राचं. म्हणून आपण नक्षत्र स्वामी काय ठेवलेलं आहे? शुक्र. आपल्याकडे लग्न कुठलं आहे? मेष लग्न. मेष लग्न असल्यामुळे लग्न स्वामी कोण आहे आपल्याकडे? मंगळ आहे. आता चंद्र कुठल्या राशीमध्ये आज? तर चंद्र आहे सिंह राशीमध्ये, बरोबर आहे. चंद्र सिंह राशीमध्ये आहे, केतू सुद्धा सिंह राशीमध्ये आहे, बरोबर आहे. आणि म्हणून रास कोण आहे? सिंह रास. म्हणजे राशी स्वामी कोण झाला? रवी. आता रवी राशी स्वामी आलेला आहे आणि रवीच्या राशीमध्येच केतू आहे ग्रह. आता राहू आणि केतू नेहमी भाडे तत्वावर राहत असतात.
रवीच्या राशीमध्ये केतू आल्यामुळे इन द ब्रॅकेट मी इथे बाजूला केतूला ठेवलेलं आहे. ओके. आणि आजचा डे स्वामी, डी म्हणजे डे स्वामी, आजचा वार कुठला आहे? बुधवार. म्हणजे कोण आलेला आहे? बुध आपल्याकडे रुलिंग मध्ये आलेला आहे. मग आता आपल्याकडे रुलिंग मध्ये कुठले ग्रह आहेत? रुलिंग मध्ये आहे मंगळ लग्न स्वामी म्हणून, नक्षत्र स्वामी म्हणून शुक्र, राशी स्वामी म्हणून रवी, आणि रवीच्या राशीमध्ये केतू असल्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये केतूला लिहिलेलं आहे, आणि डे स्वामी म्हणून बुध. ओके. म्हणजे ही तुमच्याकडे एक शिदोरी आहे असं समजायला हरकत नाही ग्रहांची, त्यामार्फत आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आज तारीख आहे 7 तारीख, आणि 17 तारखेला त्याला नियोजित वेळापत्रकाप्रमाणे 17 जानेवारीला त्याला जायचंय, परदेशामध्ये जायचंय. बरोबर आहे. मग 17 जानेवारीसाठी आता आपल्याकडे उरलेले आहेत 10 दिवस. 10 दिवस उरलेले आहेत. 10 दिवसामध्ये घटना होणार की नाही होणार, त्याला उत्तर पॉझिटिव्ह मिळणार की नकारात्मक मिळणार, सकारात्मक की नकारात्मक. बरोबर आहे. त्याचं उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे. तर आता लक्षात घ्या, ही कस्प कुंडली केपी चार्ट मी तुमच्या समोर मांडून ठेवलेले आहे, आणि कस्प कुंडलीमध्ये चंद्र आणि केतू सिंह राशीमध्ये आहे. धनु राशीमध्ये तुम्हाला माहिती आहे आता रवी पण आहे, मंगळ आहे, बुध आणि शुक्र आहे, आणि राहू सारखा ग्रह आता कुंभ राशीमध्ये आहे, आणि मीन राशीमध्ये शनी आहे. ओके. आता आपण ज्या वेळेला परदेशाचा विचार करतोय आणि पुन्हा नंतर त्याचा परदेशाचा विचार करतोय, तो आपण नवम स्थानावरून करत असतो. नियोजित प्रमाणे तो जातोच आहे आता. बरोबर आहे. पण आता महत्वाचा प्रश्न आहे की त्याला मंजुरी मिळणार का, त्याचं डॉक्युमेंटेशन सगळं जे काय असेल ते क्लिअर होणार ना. बरोबर आहे. मग आपण डॉक्युमेंटेशन कुठे पाहतो? आपण डॉक्युमेंटेशन पाहतो थर्ड हाऊस वरून पाहतो. बरोबर आहे. जर थर्ड हाऊस जर आपल्याला दाखवत असेल तर आपण नक्कीच या ठिकाणी त्याला परमिशन मिळेल की नाही मिळेल याचं उत्तर आपण काढणार. आता लक्षात घ्या, आपल्याला थर्ड हाऊसचा केपीच्या नियमाप्रमाणे, कृष्णमूर्ती पद्धतीच्या नियमाप्रमाणे डॉक्युमेंटेशन आणि कुठली मंजुरी किंवा इवन तुमची विजा किंवा काय डॉक्युमेंटेशन, हे सगळं आपण कुठून पाहतो? हे सर्व आपण पाहतो थर्ड हाऊस वरून पाहतो, कारण थर्ड हाऊस हे डॉक्युमेंटेशनचं आहे. मग आता आपल्याला थर्ड हाऊसच्या कस्पल सबलॉर्डचा विचार करायचा आहे. भावचलित कुंडलीप्रमाणे तृतीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोण? कारण तो उपनक्षत्र स्वामी अत्यंत महत्वाचा आहे. तृतीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा जर का कुंडलीमध्ये नवम स्थान म्हणजे परदेश गमन आहे, मोठे प्रवास, आणि 12व स्थान आणि लाभस्थानाचा जर कार्येश होत असेल तर अशी व्यक्ती नक्कीच बाहेर जाऊ शकते, डॉक्युमेंटेशन मध्ये अडचण येणार नाही. आणि जर थर्ड हाऊसचा कस्पल सबलॉर्ड तुम्हाला बाहेर जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे का, तुम्ही त्या तारखेला जाणार का, माझं डॉक्युमेंटेशन क्लिअर होणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे माझी इच्छापूर्ती होणार का? इच्छापूर्तीचं स्थान कुठलं आहे? इच्छापूर्तीचं स्थान आहे कुंडलीमधलं 11वं स्थान आहे. हे जे 11वं स्थान आहे ते इच्छापूर्तीचं स्थान असं म्हटलं जातं. बरोबर आहे. या 11व्या स्थानावरून आपण इच्छापूर्ती पाहणार आहोत. आता आपण त्याचा पहिल्यांदा कार्यक्षत्व पाहावं लागेल. तृतीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी म्हणजे थर्ड हाऊसचा कस्पल सबलॉर्ड, तृतीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर लाभस्थानाचा कार्येश होत असेल तर त्याची इच्छापूर्ती होणार, त्याचं डॉक्युमेंटेशन क्लिअर होणार. ओके. आता आपण पाहू तृतीय स्थानाचा सबलॉर्ड कोण आहे. तो लक्षात आला? तृतीय स्थानाचा सबलॉर्ड कोण आहे तो आपण पहिल्यांदा पाहून घेऊ. ओके. तृतीय स्थानाचा कस्पल सबलॉर्ड जो आहे, कस्पल सबलॉर्ड तो आहे शुक्र. तृतीय स्थानाचा कस्पल सबलॉर्ड कोण आहे? तृतीय स्थानाचा कस्पल सबलॉर्ड आहे शुक्र. राईट. आता बघा, हा जो शुक्र आहे त्याचं कार्यक्षत्व आपल्याला काढायचं आहे. शुक्र स्वतःच्याच नक्षत्रामध्ये आहे. ओके. शुक्र धनु राशीमध्ये आहे ना. आता शुक्र धनु राशीमध्ये आहे, पूर्वाषाढा नक्षत्र. म्हणजे शुक्र पूर्वाषाढा नक्षत्र कोणाचं आहे? शुक्राचं. म्हणजे शुक्र शुक्राच्याच नक्षत्रामध्ये आहे. ओके. आता ज्या वेळी आपण नियम शिकलोय केपी मध्ये, बरोबर आहे, कुठलाही ग्रह स्वतःच्या नक्षत्रात असतो त्यावेळी आपण त्याच्या उपनक्षत्र स्वामीचा विचार करायचा, नक्षत्र स्वामी म्हणून. बरोबर आहे. राईट. म्हणजे आता
शुक्राच्याच नक्षत्रात असल्यामुळे आता आपल्याला त्याचा उपनक्षत्र स्वामी पाहायचा आहे. कोण आहे तो? उपनक्षत्र स्वामी आहे शनी. शुक्राचा उपनक्षत्र स्वामी आहे शनी. म्हणून शुक्र स्वतःच्याच नक्षत्रात होता शुक्राच्या. म्हणून आता आपण त्याचा नक्षत्र स्वामी म्हणून विचार कोणाचा करायचा आहे? शनी या ग्रहाचा नक्षत्र स्वामी म्हणून विचार करायचा आहे. राईट. आता आपण पहिल्यांदा कार्यशत्व काढून घेऊ. तृतीय स्थानाचा सबलॉर्डाचं कार्यशत्व आपल्याला काढायचं आहे. तृतीय स्थानाचा म्हणजे या तृतीय स्थानाचा सबलॉर्ड कोण आहे? शुक्र. बरोबर आहे. शुक्र स्वतःच्याच नक्षत्रात होता म्हणून आपण त्याच्या उपनक्षत्र स्वामीचा नक्षत्र स्वामी म्हणून विचार केला. लक्षात घ्या. आणि म्हणून शुक्राचा उपनक्षत्र स्वामी आहे शनी. म्हणून आपण आता शुक्राचा नक्षत्र स्वामी म्हणून कोणाचा विचार करायचा? शनीचा. मग आता आपल्याला पहिल्यांदा कार्यशत्व काढून घ्यायला पाहिजे. राईट. आता खरं म्हणजे बघा, शुक्र स्वतः कुठे बसलेला आहे? नवम स्थानातच बसलेलं आहे. परदेश गमनाची स्थानं कुठली आहेत? खरी परदेश गमनाची स्थानं ही 12 आणि 9 ही परदेश गमनाशी संबंधित आपल्याला स्थानं दर्शवली जात आहेत. बरोबर आहे. आता जर विचार केला तर 12व्या स्थानाचा जर विचार केला तर 12व्या स्थानाचा जो अधिपती आहे तो कोण आहे? गुरु. कारण 12व्या स्थानामध्ये मीन रास आली. 12व्या स्थानाचा अधिपती आहे गुरु. तो आहे तृतीय स्थानामध्ये बसलेला आहे. लक्षात घ्या. पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या अगोदर, मग आपण त्या विषयाकडे जाऊ. 12व्या स्थानाचा अधिपती गुरु आहे. तो गुरु आहे स्वतः तृतीय स्थानामध्ये बसलेला आहे. आणि गुरुची एक रास कुठे आहे पुन्हा नंतर? नवम स्थानात. म्हणजे या ठिकाणी नवम स्थानाचा पण अधिपती कोण होतोय? गुरु. आणि 12व्या स्थानाचा पण अधिपती होतोय गुरु. म्हणजे तो परदेश गमन आणि मोठे प्रवास दाखवले जात आहेत. बरोबर आहे. आणि तो गुरु बसलेला आहे स्वतः तृतीय स्थानामध्ये बसलेला आहे. आणि गुरु स्वतःच्या दृष्टीने पुन्हा कुठे बघतोय? नवम स्थानाला बघतोय. बरोबर आहे. आणि गुरुची पुन्हा 9वी दृष्टी. गुरुला दृष्ट्या किती आहेत? 5, 7, 9. त्याच्यापैकी गुरुची 5वी दृष्टी येते सप्तम स्थानावर. गुरुची 7वी दृष्टी येते नवम स्थानावर. जो गुरु नवमेशच आहे आणि तो पुन्हा आपल्या स्थानाला पाहतोय. आणि गुरुची 9वी दृष्टी येते आहे ही डायरेक्ट लाभस्थानावर म्हणजे इच्छापूर्ती स्थानावर. याचा अर्थ 12व्या स्थानाचा जो अधिपती आहे परदेश गमनाचा तो स्वतः सुद्धा 3, 9, 12 हे देतोच आहे. कुठेही त्याच्यात वाद नाही. बरोबर आहे. म्हणजे जातक अगदी बरोबर त्याने सांगितलं की मी परदेशाकडे जातो आहे. राईट. आणि चंद्र आताच्या वेळेचा चंद्र आहे शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्र बसलेला आहे बरोबर नवम स्थानात. बरोबर आहे. म्हणजे शुक्र सुद्धा चंद्र सुद्धा दाखवतोय आपल्याला की शुक्राच्या नक्षत्रामध्ये आहे चंद्र आणि शुक्र बरोबर नवम स्थानाशी जोडला गेलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा परदेश गमन आपल्याला तो चंद्र सुद्धा दाखवतो आहे. फॉरेनचा प्रवास तो दाखवते मोठे प्रवास. पण तो आता तृतीय स्थान म्हणजे डॉक्युमेंटेशन आहे. त्यांचं सगळं जे काही डॉक्युमेंटेशन पोलीस व्हेरिफिकेशन आणि सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तेव्हा त्याला कोर्टाकडून ती ऑर्डर सुद्धा बाकीचं असेल ते क्लिअर होईल. बरोबर आहे. क्लिअरन्स मिळेल त्याला. मग जातक विचारतंय की मला जाण्यात अडचण येणार नाही ना आणि माझं सगळं क्लिअर होऊन मला परदेश गमनाची इच्छापूर्ती होणार आहे का हे बघायचं आहे. म्हणून डॉक्युमेंटेशनसाठी आपण पाहिलं तृतीय स्थान. तृतीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी तृतीय भावाचा कस्पल सबलॉर्ड आहे शुक्र. शुक्र शुक्राच्याच नक्षत्रात आहे आणि म्हणून आपण शनी म्हणून त्याचा उपनक्षत्र स्वामी विचार केला आणि तो शनी म्हणून नक्षत्र स्वामी घ्यायचा आणि त्यानुसार शुक्राचं कार्यशत्व आपण पहिल्यांदा काढून घेऊया. परदेश गमनासाठी आवश्यक स्थान आणि इच्छापूर्ती. महत्वाचं म्हणजे इच्छापूर्तीचं जे स्थान आहे हे स्थान आपल्याला दाखवणार का? बरोबर आहे. तो नंबर आपल्याला देणार आहे का? 11 नंबर. तर एक पहा आता आपण पहिल्यांदा शुक्राचं आपण पहिल्यांदा कार्यशत्व काढून घेऊया. राईट. बरोबर आहे. शुक्र स्वतः कुठे बसलेला आहे? नवम स्थानामध्ये बसलेला आहे. शुक्र स्वतः कुठे आहे? नंबर 9 स्थानामध्ये बसलेला आहे. नवम स्थानामध्ये बसलेला आहे. आता शुक्राच्या राशी कुठे आहे? 2 आणि 7. म्हणजे या ठिकाणी वृषभ आपण जर विचार केला तर मेष लग्न होतं म्हणून शुक्राची एक रास कुठे आहे? वृषभ रास धनस्थानात आणि शुक्राची तूळ रास सप्तम स्थानामध्ये आहे. राईट. म्हणून शुक्राच्या राशी 2 आणि 7 ही स्थानं मिळाली. आता शुक्राचा नक्षत्र स्वामी
बरोबर आहे. शुक्राचा नक्षत्र स्वामी कोण घेतला आपण? शनी घेतलेला आहे. कळलं तुम्हाला? शुक्राचा नक्षत्र स्वामी कोण घेतला? शनी. का घेतला? कारण शुक्र धनुराशीमध्ये पूर्वाषाढा नक्षत्रात होता. ज्यावेळी एखादा ग्रह स्वतःच्याच नक्षत्रात असतो त्यावेळी त्याच्या उपनक्षत्र स्वामीचा विचार नक्षत्र स्वामी म्हणून करायचा. म्हणून आपण उपनक्षत्र स्वामी आहे शनी, म्हणून आपण शनीचा विचार करतोय. आता शनीचं आपल्याला नक्षत्र स्वामीचं कार्यक्षत्व आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता शनी बघा, शनी स्वतः बसलेला आहे 12व्या स्थानात आणि शनीच्या स्वतःच्या राशी आहेत मकर आणि कुंभ, नंबर 10 आणि नंबर 11. ओके. आता शनी स्वतः आहे 12व्या स्थानामध्ये आणि शनीच्या स्वतःच्या राशी आहेत मकर आणि कुंभ, नंबर 10वं स्थान आणि पुन्हा नंतर 11वं स्थान. बरोबर आहे, राईट. आता शुक्राची दृष्टी, आपण कुठल्याही ग्रहाची दृष्टीचा आपण विचार करतो, तर शुक्राची दृष्टी कुठे आहे जर आपण पाहिली तर शुक्र आहे 9व्या स्थानामध्ये. शुक्र कुठे बसलेला आहे? शुक्र आहे 9व्या स्थानामध्ये. शुक्राची डायरेक्ट दृष्टी, कारण काय, शुक्राला फक्त 7वी दृष्टी आहे. बरोबर आहे. म्हणजे शुक्र आपल्या 7व्या दृष्टीने कुठे पाहतोय? डायरेक्ट तृतीय स्थानावर पाहतोय. बरोबर आहे. 9व्या स्थानातून त्याची दृष्टी कुठे गेली? तृतीय स्थानावर. म्हणजे शुक्राची जर आपण दृष्टी पाहिली तर शुक्राची दृष्टी आहे नंबर 3. ओके. आता बघा, आपण हे पाहतो की परदेश गमन 9वं स्थान आलेलं आहे, पुन्हा 12वं स्थान पण आलेलं आहे परदेश गमनाचं. म्हणजे ह्या पण गोष्टी आपल्याला 9 आणि 12 मिळालेल्या आहेत. आणि डॉक्युमेंटेशन क्लिअर होणार आहे, म्हणजे डॉक्युमेंटेशन म्हणजे नंबर 3 पण आलाय. आणि माझी इच्छापूर्ती होणार का? डॉक्युमेंटेशन क्लिअर होणार का? इच्छापूर्तीचं स्थान कुठलं आहे? 11वं स्थान, 11th हाऊस. मग 11वं स्थान मिळालेलं आहे तुम्हाला इथे. बरोबर आहे. म्हणजेच तृतीय स्थानाचा उपनक्षत्र स्वामी, 3rd हाऊसचा कस्पल सबलॉर्ड, हा आपल्याला जे आवश्यक नंबर आहे परदेश गमनासाठी 9 आणि 12 ते देतोच आहे. प्लस तृतीय स्थान म्हणजे डॉक्युमेंटेशन ते दिलेलं आहे आणि इच्छापूर्ती करणारं स्थान 11वं स्थान दिलेलं आहे. म्हणजे इथे रिझल्ट आपल्याला पॉझिटिव्ह आहे. ओके. ही तर बाजू झाली आपली. आता आपण आता पुन्हा दुसऱ्या बाजूने आता आपण अजून विचार करूया. राईट. दुसऱ्या बाजूने पण विचार करूया. आता आपण इच्छापूर्ती होणारं जे स्थान आहे 11वं स्थान, तर 11व्या स्थानाचा सबलॉर्ड, 11व्या स्थानाचा सबलॉर्ड हा जर का 11वं स्थान हे लाभस्थान म्हणजे इच्छापूर्तीचं स्थान, माझे डिझायर्स फुलफिल होणं. 11व्या स्थानाचा सबलॉर्ड हा जर तृतीय स्थानाचा कार्येश होत असेल तर इच्छापूर्ती होऊ शकते. मग पुन्हा 3, 9, 12 यापैकी जर तो दाखवत असेल तर नक्की या ठिकाणी हा परदेशी जाऊ शकतो. बरोबर आहे. कारण 9 आणि 12 परदेश गमनाची स्थान आहेत. मग लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा सुद्धा जर 3, 9, 12 ही स्थानं देत असेल तर यापैकी स्थान देत असेल तर ही व्यक्ती परदेशात जाऊ शकते. बरोबर आहे. नियोजित वेळेप्रमाणे. आता आपल्याला लाभस्थान म्हणजे 11th हाऊस, 11th हाऊसचा कस्पल सबलॉर्ड आपल्याला त्याचं कार्यक्षत्व काढून घ्यायचंय. आता 11th हाऊसचा कस्पल सबलॉर्ड कोण आहे तो आपण पाहूया. 11th हाऊसचा कस्पल सबलॉर्ड जो आहे तो आहे राहू. बरोबर आहे. 11th हाऊसचा कस्पल सबलॉर्ड कोण आहे? राहू आहे. राईट. आता राहू हा कुंभ राशीमध्ये आहे आणि तो आता सध्या शततारका नक्षत्रातच आहे. सगळ्यांना माहिती आहे राहू आता कुठे आहे? कुंभ राशीमध्ये. आणि राहू स्वतःच्याच नक्षत्रामध्ये आहे कुंभ राशीमध्ये शततारका नक्षत्रात. शततारका नक्षत्र कोणाचं आहे? राहूचं. म्हणजे राहू स्वतःच्याच नक्षत्रात आहे. ओके. पण राहू आता जसा शुक्र स्वतःच्याच नक्षत्रात होता, तर कुठलाही ग्रह ज्यावेळी स्वतःच्याच नक्षत्रात असतो त्यावेळी त्याच्या उपनक्षत्र स्वामीचा विचार नक्षत्र स्वामी म्हणून करणार. राहू स्वतःच्याच नक्षत्रात असल्यामुळे राहूचा नक्षत्र स्वामी म्हणून आपण सूर्याला घेणार आहोत. लक्षात आलं? क्लिअर आहे. आता आपल्याला 11th हाऊसचा कस्पल सबलॉर्ड जो आहे राहू, त्याचं पहिल्यांदा आपल्याला कार्यक्षत्व काढून घ्यावं लागेल. राईट. आता मूळ कुंडलीमध्ये हा जो राहू आहे तो लाभस्थानामध्ये विराजमान आहे. ओके. म्हणजे राहू कुठे आहे? स्वतः राहू स्वतः 11व्या स्थानामध्ये विराजमान आहे. आणि राहूचा नक्षत्र स्वामी कोण आहे? राहूचा नक्षत्र स्वामी आहे रवी. राईट.
राहूचा नक्षत्र स्वामी रवी हा पहा मूळ कुंडलीमध्ये कुठे आहे? रवी नवम स्थानामध्ये बसलेला आहे. राईट. राहूचा नक्षत्र स्वामी रवी हा स्वतः नवम स्थानामध्ये बसलेला आहे. म्हणजे राहू 11वं स्थान आणि नवम स्थान याचा कार्यश होतोच आहे 11th हाऊसचा कस्पल सब लॉर्ड. पण आता लक्षात घ्या, राहू ज्या राशीत असतो तर तो त्या भाडे तत्वावर असतो. म्हणजे राहू ज्या राशीत राहतो त्या राशी स्वामीचं पण कार्यशत्व काढणं गरजेचं आहे. राहू ज्या राशीत असेल त्या राशीचं राशी स्वामित्वाचं कार्यशत्व काढा आणि ते जे कार्यशत्व काढाल तुम्ही, तो जो ग्रह राहू ज्या राशीत बसला असेल तो जो स्वामी असेल तो जे हाऊसेस घेत असेल, जे हाऊसेसचे नंबर घेत असेल, या सर्व घरांचा त्या भावांचा कारकग्रह कोण होणार? राहू पण होणार. बरोबर आहे. आता राहू मूळ कुंडलीमध्ये कुठल्या राशीमध्ये बसलेला आहे? राहू मूळ कुंडलीमध्ये या ठिकाणी राहू मूळ कुंडलीमध्ये कुंभ राशीमध्ये आहे. म्हणजेच राहू शनीच्या राशीमध्ये आहे. म्हणजे आपल्याला शनीचं कार्यशत्व काढायला पाहिजे. त्याच्यापैकी आता आपण इथे शनीचं कार्यशत्व आपण पहिल्यांदा काढून घेऊया. हा बघा, शनी मगाशीच आपण काढलाय, तो स्वतः 12व्या स्थानात आहे. नंतर 10 आणि 11 म्हणजेच 10 आणि 11 10वं स्थान आणि 11वं स्थान कुंडलीचं 10वं स्थान आणि 11वं स्थान हे पण भाव तो घेतोय शनी. म्हणजे शनी हा 10 आणि 11 ही दोन्ही स्थानं दाखवतोय. पण शनीचा नक्षत्र स्वामी, बरोबर आहे, शनीचा नक्षत्र स्वामी कोण आहे? आता शनीचा नक्षत्र स्वामी आहे गुरु. बरोबर आहे. शनीचा नक्षत्र स्वामी कोण आहे? गुरु. कारण शनी मीन राशीमध्ये आहे. बरोबर आहे. पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये. म्हणजे शनीचा नक्षत्र स्वामी कोण झाला? गुरु झाला. आता गुरुचं तुम्हाला कार्यशत्व काढायचं आहे तर गुरु स्वतः तृतीय स्थानामध्ये बसलेला आहे. बघा, आहे तृतीय स्थानामध्ये. पुन्हा गुरुची एक राशी आहे मीन राशी 12व्या स्थानात आणि एक राशी आहे 9व स्थानात. म्हणजे आपल्याला गुरु स्वतः कुठे बसलाय? नंबर 3 स्थानामध्ये. नंतर गुरुच्या राशी कुठे आहेत? धनु आणि मीन ही 9 आणि 12व्या स्थानामध्ये आहे. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी शनीचा नक्षत्र स्वामी गुरु 3, 9, 12 देतोय आणि शनी स्वतः 12, 10, 11 देतोय. म्हणजे राहू शनीच्या राशीमध्ये आहे. विद्यार्थी मित्र लक्षात घ्या. म्हणजे शनी जे भाव घेणार आहे ते सर्व भाव राहू सुद्धा कार्यश होणार. शनी ज्या भावांचा कार्यश आहे त्या सर्व भावांचा राहू सुद्धा कार्यश होणार. म्हणून राहू 3, 9, 12 ही जी आवश्यक स्थानं होती परदेश गमनासाठी, 3, 9, 12 या स्थानाचा सुद्धा राहू कार्यश होतोय आणि राहू स्वतःच लाभात बसले तर मी लाभस्थान सुद्धा देतो 11वं स्थान. म्हणजे 3, 9, 12 ही परदेश गमनासाठी आवश्यक स्थानं. डॉक्युमेंटेशन तृतीय स्थान, डॉक्युमेंटेशन क्लिअर होणार. बरोबर आहे. आणि पुन्हा राहू स्वतः लाभात बसलेला आहे. म्हणजे या ठिकाणी लाभस्थानाचा कस्पल सबलॉर्ड, लाभस्थानाचा कस्पल सबलॉर्ड 11th हाऊसचा कस्पल सबलॉर्ड जो राहू होता तो सुद्धा परदेश गमनासाठी आवश्यक स्थानं 3, 9, 12 ही दाखवतोच आहे. म्हणजे इच्छा पूर्ण होणार आणि डॉक्युमेंटेशन क्लिअर होणार कारण तो तृतीय स्थानाचा सुद्धा कार्यश झालेला आहे. आलं लक्षात? बरोबर आहे. आता समजा काही वेळेला तुमचा टायमिंग कधी पाठी पुढे झाला तर प्रश्नकुंडलीला होत नाही कारण प्रश्नकुंडली त्यावेळीचीच मांडली आपण. पण तरी सुद्धा जर काही वेळेला 2-3 मिनिटांनी जर तुमची वेळ जर कधी चुकली असेल तर तुमचा सबलॉर्ड चेंज होऊ शकतो. 2 ते 3 मिनिटावर तुमचा उपनक्षत्र स्वामी बदलू शकतो. मग आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याचा विचार करू शकतो. नवमांश कुंडलीवरून सुद्धा आपण त्याचा विचार करू आणि नवमांश कुंडलीवरून कार्यशत्व काढून घेऊ आणि त्यानुसार सुद्धा आपण विचार करू की होणार आहे का. बरोबर आहे. मग कारण नवमांश 15 मिनिटांनी एक नवमांश बदलेल परंतु उपनक्षत्र स्वामी 2 ते 3 मिनिटावर बदलेल. पण 15 मिनिटाचा फरक तर होणार नाही ना जास्ती. म्हणून आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा एक विचार करूया. या बाजूने उत्तर सकारात्मकच आलेलं आहे. म्हणजे जातकाला कुठेही अडचण येणार नाही, जाणार. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करू. जो भाव नवमांश कुंडलीवरून पाहू. ही तुमच्यासमोर नवमांश कुंडली आहे त्यावेळेची. बरोबर आहे.
कारण लग्न कुंडली मेष लग्नाची होती 1:08 पण 1:08 मेष लग्न सुरू असून कोणाच्या नवमांश मध्ये लग्न सुरू होतं तर ते वृषभ नवमांश होतं. बरोबर आहे. मग आता डॉक्युमेंटेशन आपण कुठे पाहतोय? थर्ड हाऊस. आणि पुन्हा नंतर 11th हाऊस जे आहे त्याच्यावरून आपण इच्छापूर्ती पाहणार. मग आता हे पहा, ह्या ह्याच्यामध्ये आपण हे पाहायचंय, काय पाहायचं ते लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण तृतीय स्थान डॉक्युमेंटेशन म्हणजे तृतीय स्थान आहे. तृतीय भाव नवमांश कुंडलीचा तृतीयेश मूळ भावचलित कुंडलीमध्ये लाभस्थानाचा कार्येश होत असेल तर डॉक्युमेंटेशन क्लिअर होणार. आणि भाव नवमांश कुंडलीचा लाभेश मूळ लग्न कुंडलीमध्ये भावचलित कुंडलीमध्ये कस्प कुंडलीमध्ये तृतीय स्थान नवम 12व्या स्थानाचा कार्येश होत असेल तर या ठिकाणी इच्छापूर्ती होणार आहे. बरोबर आहे. आता आपण भाव नवमांश कुंडलीचा तृतीयेश पाहू. भाव नवमांश कुंडलीचा तृतीयेश आहे चंद्र. कोण आहे? चंद्र आहे. ओके. कारण तृतीय स्थानामध्ये कर्क रास आहे म्हणजे भाव नवमांश कुंडलीचा तृतीयेश कोण झाला? चंद्र. आता आपल्याला चंद्राचं कार्यक्षत्व काढायचं आहे. अगोदर आपण चंद्राचं कार्यक्षत्व काढू. चंद्र मूळ भावचलित कुंडलीमध्ये बघा, बरोबर या ठिकाणी सिंह राशीमध्ये बसलेलं आहे पंचम स्थानामध्ये. कळलं? आणि त्याची एक रास कुठे आहे? चतुर्थ स्थानामध्ये. ओके. मग आता त्याचं कार्यक्षत्व पहा. चंद्र स्वतः बसलेला आहे पंचम स्थानामध्ये. बरोबर आहे. नंबर 5. नंतर चंद्राची स्वतःची रास कुठे आहे? चतुर्थ स्थानामध्ये. आता चंद्राचा नक्षत्र स्वामी, चंद्राचा नक्षत्र स्वामी कोण आहे? शुक्र. बरोबर आहे. कारण चंद्र शुक्राच्या नक्षत्रामध्ये आहे. सिंह राशीमध्ये पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात शुक्राच्या. आणि शुक्र वक्री आहे का? तर नाही. म्हणजे चंद्र ज्या नक्षत्रात आहे, प्रश्नवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो तो नक्षत्र स्वामी वक्र गतीमध्ये नसावा. राहू आणि केतू हे नेहमीच वक्री असतात, त्यामुळे त्यांना वक्री मानू नये. बरोबर आहे. परंतु प्रश्नवेळी चंद्र शुक्राच्या नक्षत्रामध्ये आणि शुक्र वक्री नाहीये, म्हणजेच इथे नकारात्मक उत्तराशी काही संबंध येणार नाही. चंद्र शुक्राच्या नक्षत्रामध्ये मग आपल्याला शुक्राचं कार्यक्षत्व काढायचं आहे. शुक्र मूळ कुंडलीमध्ये भावचलित कुंडलीमध्ये शुक्र आहे नवम स्थानामध्ये. बरोबर आहे. जे आपण मगाशी सुद्धा आपण शुक्राचं इथे कार्यक्षत्व काढलेलं आहे. बरोबर आहे. शुक्र काय देतोय? 9, 2, 7. बरोबर आहे. मग आपण या ठिकाणी पहा 9, 2, 7. शुक्र स्वतः नवम स्थानात, शुक्राची एक रास द्वितीय स्थानात, एक रास सप्तम स्थानात. म्हणजे शुक्र 9, 2, 7 या गोष्टी देतोय. म्हणजे चंद्र या ठिकाणी नवम स्थानाचा कार्येश झालेला आहे. नवम स्थान म्हणजे परदेश गमन दाखवतोय तो, म्हणजे ही गोष्ट इथे आपल्याला मिळते. बरोबर आहे. नवम स्थान दाखवलं जाते. आता पुढे आपल्याला पाहायचंय पुन्हा तो म्हणजे पुन्हा लाभस्थानाचा अधिपती कोण आहे? शुक्राची दृष्टी येणार ना आपल्याला. शुक्राची दृष्टी आलेली तृतीय स्थानावर. बरोबर आहे. शुक्राची दृष्टी आहे तृतीय स्थान. ओके. आणि चंद्राची खरी दृष्टी आहे 11व्या स्थानावर. बरोबर आहे. चंद्राची दृष्टी आहे ना आपल्याला. मेन चंद्राची दृष्टी घ्यायची, कारण चंद्र तृतीय स्थानाचा अधिपती झाला भाव नवमांश कुंडलीचा. मग चंद्र स्वतः पंचम स्थानात बसला आणि तोची एक रास आलेली चतुर्थ स्थानात, म्हणून नंबर 4 लिहिला. चंद्राचा नक्षत्र स्वामी आहे शुक्र आणि म्हणून शुक्र स्वतः नवम स्थानात 2 आणि 7. आणि चंद्राची दृष्टी आहे 11वी दृष्टी, म्हणजे चंद्राची दृष्टी आहे 7वी दृष्टी, ती आहे लाभस्थानावर. याचाच अर्थ भाव नवमांश कुंडलीचा तृतीयेश चंद्र लाभस्थानाचा कार्येश होतो आहे. कळलं की नाही? हा जो चंद्र आहे, हा चंद्र दृष्टी परत्वे लाभस्थानाकडे बघतोय. म्हणजे दृष्टी आली चंद्राची 7वी लाभस्थानावर. याचाच अर्थ भाव नवमांश कुंडलीचा तृतीयेश चंद्र हा 11व्या स्थानाचा कार्येश झाला, नवमचा पण कार्येश झाला. म्हणजे परदेश गमन आणि लाभ दाखवतोय. इच्छापूर्ती होणार, डॉक्युमेंटेशन क्लिअर होणार. आता पुन्हा आपल्याला पाहायचंय भाव नवमांश कुंडलीचा लाभेश. जसा आपण तृतीय स्थानाचा कस्पल सबलॉर्ड पाहिला, मग आपण 11th हाऊसचा कस्पल सबलॉर्ड पाहिला. आता
भाव नवमांश कुंडलीचा लाभेश पहा, त्याचं कार्यक्षत्व काढा. मूळ भावचलित कुंडलीमध्ये काय दिसतंय? भाव नवमांश कुंडलीचा लाभेश झालेला आहे गुरु. कोण झालेला आहे? गुरु. बरोबर आहे. कारण नवमांश कुंडलीमध्ये लाभस्थानामध्ये मीन राशी आलेली आहे, म्हणजे मीन राशीचा स्वामी कोण झाला? गुरु. आपल्याला त्याचं कार्यक्षत्व मूळ भावचलित कुंडलीने काढून घ्यायचं आहे. गुरु कुठे बसलाय भावचलित कुंडलीमध्ये? तृतीय स्थानात. आणि गुरुच्या राशी कुठे आहेत? धनु आणि मीन, 9 आणि 12. म्हणजे गुरु स्वतः बसलेला आहे नंबर 3 तृतीय स्थानात. गुरुच्या राशी कुठे आहेत? धनु आणि मीन, 9व स्थान आणि 12व स्थान, म्हणजे 9 आणि 12. आता गुरुचा नक्षत्र स्वामी, बरोबर आहे, या गुरुचा नक्षत्र स्वामी. गुरु स्वतःच्याच नक्षत्रामध्ये आहे, बरोबर आहे. गुरु मिथुन राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्रामध्ये आहे. आता गुरु सध्या कुठे आहे बघा? मिथुन राशीमध्ये आहे, पुनर्वसू नक्षत्रामध्ये. पुनर्वसू नक्षत्र कोणाचं आहे? गुरुचंच. म्हणजे गुरु स्वतःच्याच नक्षत्रामध्ये आहे. मग आता काय म्हटलंय? गुरु ज्यावेळी स्वतःच्या नक्षत्रात असेल त्यावेळी त्याचा उपनक्षत्र स्वामी, नक्षत्र स्वामी म्हणून विचार करावा. आता पहा, उपनक्षत्र स्वामी कोण? गुरुचा, बरोबर आहे. आता आपण गुरुचा नक्षत्र स्वामी गुरुच होता, मग आपल्याला कोणाला घ्यावं लागेल नक्षत्र स्वामी म्हणून? त्याच्या उपनक्षत्र स्वामीला घ्यावं लागेल, बरोबर आहे. आता उपनक्षत्र स्वामी कोण झाला होता? उपनक्षत्र स्वामी आहे केतू, बरोबर आहे. उपनक्षत्र स्वामी आहे केतू, बरोबर आहे. केतू स्वतः बसलेला आहे कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये, बरोबर आहे. पण पंचम स्थानामध्ये केतू बसलेला आहे रवीच्या राशीमध्ये. केतू आहे पंचम स्थानामध्ये. पण केतू कोणाच्या राशीमध्ये आहे? केतू आहे रवीच्या राशीमध्ये, बरोबर आहे. आता नक्षत्र स्वामी केतू पंचम स्थानात बसलेले आहे, परंतु केतूचा नक्षत्र स्वामी कोण आहे? केतूचा नक्षत्र स्वामी, केतूचा नक्षत्र स्वामी. आता केतू सुद्धा सिंह राशीमध्ये 18 अंशावरच आहे, म्हणजे केतूचा नक्षत्र स्वामी आहे शुक्र, बरोबर आहे. केतूचा नक्षत्र स्वामी कोण आहे? शुक्र आहे. मग शुक्राचं कार्यक्षत्व तुम्ही मगाशीच काढून ठेवलं होतं, बरोबर आहे. शुक्राचं कार्यक्षत्व 9, 2, 7 आणि दृष्टी 3, बरोबर आहे. 9, 2, 7 आणि दृष्टी 3, म्हणजे या ठिकाणी 9, 2, 7. ओके. म्हणजे आपल्याला या ठिकाणी नक्षत्र स्वामी केतू नंबर 5 आणि त्याचा नक्षत्र स्वामी केतूचा 9, 2, 7. परंतु केतू ज्या राशीमध्ये असतो त्या राशी स्वामीचं कार्यक्षत्व करणार, हे माहिती आहे नियम. कारण राहू आणि केतू नेहमी भाड्याच्या तत्वावर राहतात. जसं मग अशी राहू कुंभ राशीमध्ये असल्या कारणाने आपण शनीचं कार्यक्षत्व काढलं, आणि शनी ज्या घरांचा कार्यक्षेत्र आहे, ज्या भावांचा कार्यक्षेत्र आहे, त्या भावांचा राहू पण कार्यक्षेत्र होणार. मग तसा केतू जो आहे ग्रह, हा केतू ग्रह हा स्वतः रवीच्या राशीमध्ये बसलेला आहे. कोणाच्या राशीमध्ये आहे? सिंह राशीमध्ये, रवीच्या राशीमध्ये. म्हणजे आपल्याला रवीचं कार्यक्षेत्र काढून घ्यावं लागेल. रवी स्वतः जो बसलेला आहे कुंडलीमध्ये हा 9व स्थानामध्ये बसलेला आहे, बरोबर आहे. आणि रवीची एक रास कुठे आहे? पंचमातच आहे. पण रवीचा नक्षत्र स्वामी कोण आहे? रवीचा नक्षत्र स्वामी हा शुक्रच आहे. धनु राशीमध्ये रवी पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये आहे, बरोबर आहे, शुक्राच्या. म्हणजेच या ठिकाणी शुक्र हा जो आता आपण फिगर काढली 9, 2, 7, 9, 2, 7, म्हणजे या ठिकाणी परदेश गमनाचं स्थान आपल्याला पाहायलाच मिळालेलं आहे. आणि रवीची दृष्टी कुठे आलेली आहे? तृतीय स्थानावर, बरोबर आहे. रवीची दृष्टी कुठे आहे? तृतीय स्थानावर. रवी 9व स्थानातून तृतीय स्थानाकडे बघतोय. म्हणजेच जर आपण विचार केला तर या ठिकाणी भाव नवमांश कुंडलीचा लाभेश गुरु हा स्वतः सुद्धा 3, 9, 12 हे तर देतोच आहे. परंतु गुरु स्वतःच्याच नक्षत्रामध्ये असल्यामुळे आपण त्याचा उपनक्षत्र स्वामी, नक्षत्र स्वामी म्हणून पाहिला केतू,
आणि केतू नंबर 5 मध्ये होता आणि केतू रवीच्या राशीमध्ये असल्यामुळे रवीचं कार्यक्षेत्र आपण घेतलं, त्याच्यामध्ये 3 आणि 9 हे नंबर आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे परदेश गमन लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी, जसं मगाशी मी म्हटलं, लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा जर का तृतीय स्थानाचा कार्येश होत असेल आणि तृतीय स्थानाचा कस्पल सबलॉर्ड लाभस्थानाचा कार्येश होत असेल तर डॉक्युमेंटेशन क्लिअर होणार आणि इच्छापूर्ती होणार, आणि शिवाय तो 9 आणि 12 देतोय म्हणजे परदेश गमन दाखवतो आहे. यानुसार सुद्धा आपण विचार केला नवमांश कुंडलीच्या लाभेशाचा आणि तृतीयाचा सुद्धा विचार केल्यावर आपल्याला 3 आणि 11, 9 आणि 12 ही स्थानं सगळी देत आहेत. म्हणजे ही गोष्ट नक्की होणार. आपण केपी कस्पल चार्टने पण पाहिलं भाव उपनक्षत्र स्वामीने आणि भाव नवमांश कुंडलीने सुद्धा आपण ही गोष्ट पाहिली. लक्षात आलं, दोन्ही बाजूने उत्तर आपल्याला एकच आलं की यस, जातक परदेशी जाईल, त्याचं डॉक्युमेंटेशन क्लिअर होईल, पोलीस व्हेरिफिकेशन पण क्लिअर होईल आणि येत्या 17 तारखेपर्यंत तो जाईल. आता प्रश्न येतोय की हे होणार तर केव्हा होईल? आज तारीख आहे 7 तारीख आणि 17 तारखेला जायचं आहे. 17 तारखेला जायचं असल्या कारणामुळे आता राहिलेले आहेत आजपासून फक्त तुमच्या हातामध्ये दिवस, ते म्हणजे फक्त तुमच्याकडे दिवस किती बॅलन्स आहेत? तुमच्याकडे दिवस आहेत फक्त आता 10 दिवस. म्हणजे 17 तारखेला तर तो फ्लाय करणार आहे. एकूण मोजून पाहिले तर 90 दिवस हातामध्ये. मग आता ही घटना केव्हा घडेल? आता घटना घडणार आहे ती काही दिवसांमध्ये घडणार आहे, ती महिन्यांमध्ये नाही. ज्यावेळी वर्षभरामध्ये घटना घडत असते त्यावेळी आपण कुठल्या ग्रहाचा विचार करतो? वर्षभरामध्ये घटना घडणार असेल तर कोणाचं गोचर पाहतो? रवी. वर्षभरातल्या घटनेसाठी आपण रवीचा विचार करतो. म्हणजे रवीचा कालनिर्णय ठरवण्यासाठी आपण रवीचं गोचर भ्रमण पाहतो, कुठल्या राशीतून कुठल्या नक्षत्रातून होईल, तो टाइम ऑफ इव्हेंट काढण्यासाठी. पण दिवसागणिक जर एखादी घटना आता काही दिवसांमध्ये घडणार आहे, महिन्याभराच्या आत घडणार आहे, तर आपण कुठल्या ग्रहाचा विचार करणार? परफेक्ट. चंद्र हा 27 दिवसांमध्ये सगळ्या राशी पूर्ण करतो, 12 राशी आणि 27 नक्षत्र पूर्ण करतो. म्हणजे आता आपल्याला चंद्राचं गोचर भ्रमण पाहायचंय. आज चंद्र सिंह राशीमध्ये बसलेला आहे, बरोबर आहे. आज चंद्र कुठे? सिंह राशीमध्ये आहे. आज सिंह राशीमध्ये चंद्र आहे. पुढे जाऊन नंतर चंद्र सव्वा दोन दिवसांनी आपली राशी बदलेल, परंतु साधारण ह्यांचं काम केव्हा होईल हे आपल्याला पाहायचंय. आणि हे होण्यासाठी आपण नेहमी पाहतो जादूची कांडी, यक्षिणी म्हणून आपण कोणाचा विचार करतो? आपल्या हातामध्ये काहीतरी प्लॅनेट्स असतात, LSRD. आपल्या हातात प्लॅनेट्स असतात ना मित्रांनो, LSRD चा विचार करायचा आहे. LSRD मध्ये तुमच्याकडे कोण ग्रह आहेत? तुमच्याकडे एक लग्न स्वामी म्हणून मंगळ, नक्षत्र स्वामी म्हणून शुक्र, राशी स्वामी म्हणून रवी आणि डे स्वामी म्हणून बुध. आता रवीच्या बाजूला मी केतू लिहिलंय का? कारण केतू रवीच्या राशीमध्ये आहे म्हणून केतूला आपण लिहून ठेवलेले आहे. आणि काही वेळेला राहू आणि केतू हे बलाढ्य काम करतात, ते पहिले प्रबळ असतात कार्य करायला. आता हे पहा, चंद्राचं भ्रमण कुठल्या राशीत आणि कुठल्या नक्षत्रात होईल? आता लग्न स्वामी म्हणून मंगळ आहे आणि नक्षत्र स्वामी म्हणून शुक्र आहे. लग्न स्वामी हा 100% आहे आणि नक्षत्र स्वामी हा 50%ला मान्यता दिलेली आहे, बरोबर आहे. सॉरी 75% आपण मान्यता देतोय, 75%. आणि 50% आपण राशी स्वामीला बघतोय आणि याला 25% देतोय. ओके, म्हणजे आता आपण 100% आणि 75% वरती आहेत मंगळ आणि शुक्र. याच्यापैकी मंगळ आणि शुक्र वक्री नाहीये. म्हणजे आपण मंगळ आणि शुक्राचं भ्रमण पाहू कसं होईल. म्हणजे मंगळ आणि शुक्राला आपण विचारात घेऊ. आता मंगळ आणि शुक्राला आपल्याला विचारात घ्यायचं आहे की या दोन प्लॅनेटला आपल्याला विचारात घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, मंगळ आणि शुक्र, राईट. आज चंद्र आहे सिंह राशीमध्ये, नंतर तो जाईल कन्या राशीमध्ये, मग जाईल तुळ राशीमध्ये आणि मग जाईल वृश्चिक राशीमध्ये. आता हे पहा, जर जोड्या बनवायच्या असतील तुम्हाला, टाइम ऑफ इव्हेंट केव्हा घडेल, वेळ केव्हा असेल ती, त्यांना केव्हा ती त्यांची इच्छा पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांना केव्हा क्लिअरन्स सर्टिफिकेट पूर्ण मिळेल. तर आता आपण लक्षात घ्या, मंगळ आणि शुक्र हे दोन ग्रह आहेत, लग्न स्वामी म्हणून मंगळ आणि नक्षत्र स्वामी म्हणून शुक्र. मंगळाच्या राशी कुठल्या आहेत? नाही, मंगळाच्या राशी, मंगळाच्या राशी आहेत मेष आणि वृश्चिक. ओके, आता मेष रास
येणार आहे का? कारण आज चंद्र सिंह राशीमध्ये, नंतर तो जाईल कन्येत, मग जाईल तुळेत, मग जाईल वृश्चिकेत. ओके, म्हणजे आपल्याला मेष राशीचा विचार सोडून दिला पाहिजे, कारण घटना काही 9 दिवसांमध्येच घडणार आहे. चंद्र तर पुढे जाणार, मेष राशीमध्ये यायला त्याला अजून भरपूर दिवस जातील. म्हणजे आपण वृश्चिक राशीचा विचार करू. वृश्चिक राशीमध्ये नक्षत्र कुठली येतात? पहिलं येतं विशाखा, बरोबर आहे. मग येणार अनुराधा, आणि मग येणार ज्येष्ठ. विशाखा नक्षत्राचा स्वामी कोण आहे? गुरु. अनुराधा नक्षत्राचा शनी आणि ज्येष्ठाचा बुध, बरोबर आहे. पण आपल्याला पाहिजे चंद्राचं भ्रमण मंगळाच्या राशीतून शुक्राच्या नक्षत्रातून, किंवा तसं नाही मिळालं तर चंद्राचं भ्रमण शुक्राच्या राशीतून आणि मंगळाच्या नक्षत्रातून. मग आता वृश्चिक राशीमध्ये शुक्राचं नक्षत्र येतच नाहीये. मग आता आपण पाहूया शुक्राच्या राशी कुठल्या आहेत. तर शुक्राच्या राशी आहेत वृषभ आणि तूळ. पण आता वृषभ राशीला विचारात घ्यायलाच नाही पाहिजे आपण, कारण चंद्र सिंहेत आहे, तो वृषभेत कसा येईल? चंद्र कन्येतून तुळेत जाईल ना. मग तूळ राशीचा विचार करूया. तूळ राशीमध्ये चित्रा नक्षत्र आहे, मग आहे पुन्हा स्वाती, आणि मग आहे विशाखा, बरोबर आहे. चित्रा नक्षत्राचा स्वामी कोण आहे? मंगळ. स्वाती नक्षत्राचा राहू आणि विशाखा नक्षत्राचा गुरु. चंद्राचं भ्रमण शुक्राच्या राशीतून मंगळाच्या नक्षत्रातून ज्यावेळी होईल त्यावेळी ती घटना त्यांना घडेल, त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन क्लिअर होऊ शकतं. ओके, आता तूळ राशीमध्ये मंगळाचं नक्षत्र मिळत आहे, म्हणजे रास शुक्र आणि नक्षत्र स्वामी मंगळ, म्हणजे हे कॉम्बिनेशन मिळालं. आता हे पहा, तूळ राशीमध्ये ज्या वेळेला चंद्र मंगळाच्या नक्षत्रात असेल त्यावेळेला त्यांना ते त्यांची जी इच्छापूर्ती आहे ती क्लिअर होईल. ओके, आता पहा पंचांगामध्ये आज चंद्र सिंह राशीमध्ये आहे, तूळ राशीमध्ये आणि चित्रा नक्षत्रात तो केव्हा असणार? आज आहे 7 तारीख. नीट बघा पंचांग, बघा ना पंचांग उघडा, नीट बघा, शांतीने बघा, काही करू नका. 10 जानेवारी ला दुपारी 3:38 दुपारी चंद्र कुठे जाणार आहे? चित्रा नक्षत्रामध्ये, तूळ राशीमध्ये, बरोबर आहे. तो किती वाजेपर्यंत आहे? पुन्हा दुसऱ्या दिवशी 11 जानेवारी पर्यंत, संध्याकाळी 6:10 संध्याकाळी, बरोबर आहे. म्हणजे 10 जानेवारीला दुपारी 3:38 पासून ते 6:10 पर्यंत आहे. आता 10 जानेवारीला वार काय आहे? वार आहे शनिवार. आणि मग पुन्हा 11 जानेवारीला वार काय आला? रविवार. आता पोलीस व्हेरिफिकेशन जे पूर्ण व्हायचं आहे किंवा त्यांच्याकडून ते पूर्ण क्लिअर द्यायचं आहे पोलिसांनी, ओके, तर ते शनिवार आणि रविवारला पोलीस स्टेशन काय तसे काय बंद नाहीये, पोलीस स्टेशन चालू आहे, बरोबर आहे. शनिवार आणि रविवार कोर्टाने पोलीस स्टेशनला सांगितलंय करायला. ओके ओके, मग आता शनिवार आणि रविवार तर पोलीस स्टेशन बंद नाहीये, ते तर चालूच आहे. मग आता पहा शनिवारी होईल की रविवारी होईल, कारण शनिवारी दुपारी 3:38 चंद्र तूळ राशीत चित्रा नक्षत्रात जाणार. तो 11 जानेवारीला संध्याकाळी 6:10 आहे. मग शनी आणि रवी हे 2 आलेले आहेत ग्रह. आता हे पहा तुमच्याकडे LSRD मध्ये कोण आहे? पुन्हा होते मंगळ आणि शुक्र. जर तुम्ही आता यूज केले, कारण शुक्राची रास आणि मंगळाचं नक्षत्र घेतलं म्हणजे 2 ग्रह गेलेले आहेत. आता राहिले तुमच्याकडे रवी आणि बुध, बरोबर आहे. आणि रवीच्या राशीमध्ये केतू आहे, म्हणजे इथे प्रबळ देईल तो. म्हणजे आता घटना आपल्याला शनिवार आणि रविवार मध्ये दाखवते, त्याच्यापैकी LSRD मध्ये शनी नाहीये तुमच्याकडे, म्हणजे रवी आहे, म्हणजे घटना रविवारी घडू शकते. म्हणजे रविवारीच्या दिवशी म्हणजे तारीख 11 तारखेला त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन कडून क्लिअर चेक मिळू शकते. याचाच अर्थ 11 तारीख 17 तारखेच्या अगोदर येते, म्हणजे 17 तारखेला ती नक्कीच फ्लाय करू शकतील परदेशामध्ये, राईट, बरोबर आहे. म्हणजे आपण दोन्ही बाजूने विद्यार्थी मित्र KP पद्धतीप्रमाणे
कस्पल सबलॉर्ड प्रमाणे पण आपण त्याचा विचार केला, आपल्याला उत्तर सकारात्मक आलं. आणि भाव नवमांश कुंडलीवरून सुद्धा आपण विचार केला, त्याचं पण उत्तर आपल्याला सकारात्मक आलं. आणि आपल्याला सांगितलं की रविवारी ह्यांना येत्या 11 तारखेला ह्यांना पोलीस व्हेरिफिकेशन क्लिअर मिळेल. राईट आहे. अशा तऱ्हेने आपण क्लायंटला जे आपण सांगितलं 5 मिनिटं थांबा मी तुम्हाला उत्तर देतो, त्यावेळेला मी त्यांना उत्तर येस म्हणून सांगितलं की तुमचं इच्छापूर्ती होणार, कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही परदेशी फ्लाय करू शकता. राईट आहे. कळलं. ठीक आहे. तर अभ्यास करा, पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा मित्रांनो. हा सगळा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्ही अचूकतेपर्यंत जाऊ शकता. आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला नक्कीच काही प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळू शकतात. शेवटी म्हणतात ना, दुःखी जातो ज्योतिषाकडे आणि सुखी जातो सोनाराकडे. हा मनुष्य दुःखी होता, अडचणीत होता आणि त्याला शेवटी एखादा कोणतरी आठवला की कोणतरी आपल्याला काउन्सिलिंग करेल, कन्सल्ट करेल आणि आपल्याला सांगेल आणि अचूक उत्तर देईल. राईट. तर पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. वाचत राहा, ऐकत राहा, शिकत राहा. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.